जाताना दरवाजा लावा फक्त. Good morning, everybody. Hope you are doing well in the situation of COVID-19 coronavirus situation. Today we are meeting together here because Savitribai Phule Pune University has announced to take the examination of the final semester examination. In connection to that, University of Pune has published two circulars. From that two circulars, I have taken some extracts, and today I am going to present that extracts in front of you. विद्यापीठाने फायनल इयरच्या एक्झामिनेशन कंडक्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती एक्झामिनेशन कशी होईल, पॅटर्न कसा असेल, आपल्याला ती एक्झामिनेशन कोणकोणत्या मोड मधून देता येईल, ते ऑफलाईन मोड, ऑनलाईन मोड आपण कसे निवडायचे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये भरपूर संभ्रम आहेत. ते संभ्रम दूर करण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ निश्चितच सर्व फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे शेवटच्या अंतिम वर्षात जे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना एक्झामिनेशन द्यायची आहे आता, त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. तर आपण सुरुवात करूया की काय मोठे बदल यावेळी विद्यापीठाने केलेले आहेत आणि आपल्याला ते बदल कसे आत्मसात करून ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, म्हणजेच ऑनलाईन की ऑफलाईन मोड एक्झामिनेशन आपल्याला कसा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला परीक्षेच्या वेळी कामाला येतील, त्या आपल्याला पाहायच्या आहेत. विद्यापीठाने 9 सप्टेंबर रोजी 2 सर्क्युलर पब्लिश केले होते आणि त्या सर्क्युलरनुसार त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. तर त्या इन्स्ट्रक्शन्सचा नेमकी सारांश काय आहे, एक्स्ट्रॅक्ट्स काय आहेत, ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आपण पाहूया की काय एक्स्ट्रॅक्ट्स, काय सारांश आहेत त्या 2 सर्क्युलर्स मध्ये. पहिलं म्हणजे ज्या महाविद्यालयामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, मौखिक परीक्षा, प्रकल्प, चर्चासत्रे, सेमिनार यावर काही गुण अवलंबून असतात. जर त्या मौखिक परीक्षा झाल्या नसतील तर त्या परीक्षा 15 ते 25 सप्टेंबर मध्ये त्या कॉलेजने घ्याव्यात, असं पहिला पॉइंटच त्या सर्क्युलर मध्ये टाकलेला आहे. तर MBA साठी ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये आपण डिझर्टेशन वायवा ही 4th सेमिस्टरला होती. तर ती डिझर्टेशन वायवा 15 ते 25 सप्टेंबर 2020 या दरम्यान घेण्यात येणार आहे. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट, जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत परंतु त्यांचे बॅकलॉगचे पेपर, म्हणजे पहिल्या सेमिस्टरचे, दुसऱ्या सेमिस्टरचे आणि तिसऱ्या सेमिस्टरचे जर काही विषय बॅक असतील तर त्यांची ही परीक्षा होणार आहे. ती परीक्षा 1 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. त्या परीक्षेचा मोड ऑनलाईन किंवा ऑफलाईन असणार आहे. 50 प्रश्न त्या परीक्षेत असणार आहे. MCQ टाइप क्वेश्चन्स असतील आणि 1 तास ड्युरेशन असणार आहे. तसंच तिसरा जो पॉइंट आहे महत्वाचा त्या सर्क्युलर मध्ये, फायनल सेमिस्टरच्या रेग्युलर एक्झाम्स ज्या होतील त्या एक्झामिनेशन 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान होतील. त्या एक्झाम सुद्धा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने होतील. 50 प्रश्न त्या एक्झाम मध्ये असतील आणि 1 तास एवढा वेळ दिला जाईल. आता हे तिन्ही पॉइंट तुम्हाला लागू आहेत. तुमची डिझर्टेशन 15 ते 25 सप्टेंबरच्या दरम्यान होईल. तुमची बॅकलॉग असतील विषय तर बॅकलॉग एक्झामिनेशन जी आहे ती
1 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरच्या दरम्यान होईल आणि रेग्युलर एक्झामिनेशन जी आहे म्हणजेच फक्त चौथ्या सेमिस्टरचे पेपर्स जे आहेत ते 10 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान होतील. आता ती एक्झामिनेशन आणि त्याचा टाइम टेबल हे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर पब्लिश होणार आहे. ते अजूनही पब्लिश झालेलं नाहीये. जसं की आपण ऑफलाईन ऑनलाईन हे आपण सिलेक्ट करू त्या पद्धतीने टाइम टेबल बनवून विद्यापीठ ते पब्लिश करणार आहे. सगळ्यात महत्वाचं इथे मला नमूद करायचंय की विद्यापीठाने आपल्याला 2 प्रकारे एक्झाम देणं हे बंधनकारक केलेलं आहे. 2 ऑप्शन्स विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देऊ शकता किंवा दुसरा आहे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने एक्झाम देऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला विद्यापीठाने एक्झाम फॉर्म भरताना जो आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे तो आयडी आणि पासवर्ड तुम्हाला वापरून तुमच्या लॉग इन मधनं तुम्हाला ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोड सिलेक्ट करायचे आहेत. तर ऑनलाईन मोड सिलेक्ट करताना तुम्हाला 4-5 गोष्टी फार प्रकर्षाने लक्षात घ्याव्या लागतील. त्या गोष्टी म्हणजे पहिलं, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असले पाहिजे. त्यामध्ये तुमच्याकडे एकतर लॅपटॉप असला पाहिजे, डेस्कटॉप असला पाहिजे किंवा मोबाईल फोन, अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल फोन तुमच्याकडे असला पाहिजे. ही पहिली रिक्वायरमेंट आहे. दुसरी रिक्वायरमेंट आहे की तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऍटलिस्ट 1 MBPS ची असली पाहिजे. तिसरी रिक्वायरमेंट आहे ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या इंटरनेट कनेक्शन मध्ये कमीत कमी 500 MB डेटा अवेलेबल असला पाहिजे. चौथी गोष्ट, जो काही गॅजेट तुम्ही वापरणार आहात, मग लॅपटॉप असेल किंवा मोबाईल फोन असेल, तर तो व्यवस्थित वेल कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, कव्हरेज त्याला रेंज असली पाहिजे, जेणेकरून एक्झाम घेताना कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला उद्भवणार नाही. याखेरीज तुम्हाला ते गॅजेट व्यवस्थित चार्ज करून ठेवावे लागतील, म्हणजेच ते गॅजेट मध्येच बंद पडणार नाही याची पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही ऑनलाईन मोड चूज केला तर तुम्हाला तुमच्या प्लेसवर बसून एक्झाम देता येणार आहे. MCQ टाईप क्वेश्चन असेल आणि ते MCQ टाईप क्वेश्चन 1 तासात तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि जर ऑफलाईन हा मोड जर तुम्ही निवडला तर तुम्हाला OMR शीट मिळेल आणि ती OMR शीट तुम्हाला भरायची आहे. म्हणजेच तुम्हाला MCQ टाईपच क्वेश्चन्स असतील पण ऑफलाईन मध्ये OMR शीट असेल, जसे की सेट नेटच्या एक्झामला असते. बहुपर्याय तिथे दिलेले असतात आणि कुठल्या तरी एका पर्यायाला आपल्याला सिलेक्ट करायचं असतं, गोल करायचं असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ती ऑफलाईन एक्झाम होणार आहे. आता हे ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑप्शन निवडायचे कुठून, तर तुम्हाला विद्यापीठाने एक्झाम फॉर्म भरताना जो लॉग इन आयडी पासवर्ड दिला आहे तो आयडी, एक्झाम आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला हे ऑनलाईन की ऑफलाईन एक्झाम तुम्हाला द्यायची आहे ते तुम्हाला 13 सप्टेंबर 2020 म्हणजेच रविवार पर्यंत ते भरायचं आहे. जर एखादा विद्यार्थी 13 सप्टेंबर पर्यंत हे मोड सिलेक्ट करणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पुढे भरपूर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रकर्षाने विद्यार्थ्यांनी ही नोंद घ्यायची आहे की त्यांना आपल्याला ऑनलाईन एक्झाम सिलेक्ट करायची आहे की ऑफलाईन एक्झाम सिलेक्ट करायची आहे, याचं सिलेक्शन आपल्या लॉग इन आयडी मधनं 13 सप्टेंबर 2020 पर्यंत कंपल्सरी करायचं आहे. खाली मी तसं मेन्शन केलेलं आहे की नोट दॅट इट इज कंपल्सरी टू चूज ऑनलाईन और ऑफलाईन ऑप्शन थ्रू युअर लॉग इन आयडी. हे तुम्हाला सिलेक्टच करायचं आहे, इथे कुठलाही पर्याय तुमच्याकडे अवेलेबल नसणार आहे. आणि पुढे एक नोट पण त्या विद्यापीठाच्या सर्क्युलर मध्ये दिलेली आहे की विद्यार्थ्यांची सेफ्टी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी किंवा कॉलेजने ऑनलाईन एक्झाम पॅटर्न सिलेक्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावं. बघा, सध्या कोरोना व्हायरस आहे तर संक्रमण रोखण्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग वगैरे फॉलो करतो आहोत.
तर विद्यार्थ्यांच्या सेफ्टीसाठी विद्यापीठाने एक नोट पण दिलेली आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम पॅटर्न सिलेक्ट करावा. परंतु आपल्याकडे जर गॅजेट्स व्यवस्थित असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवस्थित असेल आणि सर्व सेटअप जर आपला रेडी असेल तर आणि तरच तुम्ही ऑनलाईन एक्झाम पॅटर्न हा सिलेक्ट करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर आता पाहूया आपण स्टेप बाय स्टेप हे जे काही इन्स्ट्रक्शन्स मी घेतलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन्स विद्यापीठाच्या 2 सर्क्युलर्स मधनं आपल्याला मिळाले आहेत. त्या सर्क्युलर्सची लिंक मी इथे शेअर करतोय. ही लिंक शेअर केल्यानंतर तुम्ही या लिंकवर व्हिजिट करा. तुम्हाला ते विद्यापीठाचे दोन्ही सर्क्युलर इन डिटेल मध्ये वाचायला मिळतील. आता आपण पाहूया की स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय आहे आणि महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे ऑप्शन फॉर्म भरताना. एकतर ऑफलाईन करायचंय की ऑनलाईन करायचंय हे जे काही तुम्ही सिलेक्ट करणार आहात त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण पाहणार आहोत. तर सर्वात महत्वाचं आहे, फर्स्टली तुम्हाला क्लिक करायचंय युनि पुणेच्या वेबसाईटवर जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊ शकता. एक्झामिनेशन टॅब मध्ये जाऊन एक्झाम फॉर्म ऑनलाईन या टॅबवर तुम्ही क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर स्टुडंट लॉग इन मध्ये तुम्ही जा. तिथे तुम्हाला 8 लिंक दिसतील. 8 लिंक पैकी ऑप्शन फॉर्म सिलेक्ट करण्यासाठी कुठलीही एक लिंक वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. इथे मी डायरेक्टली पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला डायरेक्टली लिंक दिलेली आहे जी की तुम्हाला त्या पेजवर घेऊन जाईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ही लिंक टाईप केल्यानंतर तुम्हाला चूज करायचंय, तुम्हाला सिलेक्ट करायचंय. तिथे तुम्हाला 8 लिंक दिसतील. 8 लिंक पैकी कुठल्याही एका लिंकवर तुम्ही जाऊ शकता आणि तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरू शकता. त्या लिंकवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करताना जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते केअरफुली वाचायचे आहेत. पहा, इन्स्ट्रक्शन्स का केअरफुली वाचायचे, त्यामध्ये एक ना एक गोष्ट मेन्शन केली आहे जी गोष्ट तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक्झामिनेशन पॅटर्न सिलेक्ट करण्यासाठी उपयोगी पडेल. आता जेव्हा तुम्ही इन्स्ट्रक्शन रीड कराल तेव्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर स्टुडंट सेक्शन आणि कॉलेज सेक्शन असे 2 सेक्शन दिसतील. तर त्यामधल्या लॉग इन सेक्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टुडंट लॉग इन सेक्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्टुडंट सेक्शन मधल्या लॉग इन वर क्लिक करता तेव्हा एक स्क्रीन तुमच्या समोर येईल. एक डेमो पण मी घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ते कळणारच आहे. तर ती स्क्रीन जी येणार आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकायचे आहेत. जसं की लॉग इन आयडी बाय, त्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही आधार नंबर वरनं लॉग इन करू शकता, रजिस्टर्ड मोबाईल वरनं लॉग इन करू शकता. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल जो आहे तो टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. तो तुमचा असेल युजर आयडी. पासवर्ड हा तुमच्याकडे आहेच आहे, तो पासवर्ड पण तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा पण तुम्हाला टाकायचा आहे. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्ही जेव्हा पुट करता, क्रेडेन्शियल्स जेव्हा तुम्ही एंटर करताय त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिसणार आहे, स्टुडंट डॅशबोर्ड दिसणार आहे आणि त्या डॅशबोर्ड मध्ये पुन्हा एकदा सर्व इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. परत एकदा तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते केअरफुली वाचायचे आहेत आणि त्यानुसार पुढची प्रोसेस करायची आहे. तर ते इन्स्ट्रक्शन्स नेमकी काय आहेत ते आपण इथे पाहूयात. ही स्क्रीन जेव्हा तुम्ही लॉग इन कराल स्टुडंट सेक्शन मधनं तर ही स्क्रीन तुमच्या समोर येईल तुमच्या डॅशबोर्डवर. तर इथे महत्वाचे इन्स्ट्रक्शन बघा. पहिलं इन्स्ट्रक्शन आहे 13 सप्टेंबर 2020 ही ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल. म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक्झाम पॅटर्न निवडायचा आहे. तो ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख ही 13 सप्टेंबर आहे, जसं मी आधीच तुम्हाला हे सांगितलेलं आहे. पुढे दुसरे इन्स्ट्रक्शन आहे ऑनलाईन पद्धतीने एकदा विद्यार्थ्याने सादर केलेला प्रतिसाद
हा विद्यार्थ्याचा अंतिम निर्णय समजण्यात येईल. म्हणजेच तुम्ही एकतर ऑनलाईन सिलेक्ट केलं असेल किंवा ऑफलाईन सिलेक्ट केलं असेल, जे काही तुम्ही सिलेक्ट करत असाल आणि त्यानंतर ते सबमिट करत असाल तर तो फॉर्म, तो प्रतिसाद हा विद्यार्थ्याने भरलेला अंतिम निर्णय आहे असं समजलं जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. म्हणजेच एकदा जो काही फॉर्म तुम्ही भराल तो तुमचा फायनल असेल, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन, अल्टरेशन, डिलिशन तुम्हाला करता येणार नाही. आणि ऑनलाईन पद्धतीने जेव्हा तुम्ही परीक्षा देण्यासाठी सिलेक्ट करताय तेव्हा तुमच्याकडे कमीत कमी 500 MB चा इंटरनेट डेटा पॅक प्रत्येक विषयासाठी गरजेचा असेल असं इथे इन्स्ट्रक्शन्स मध्ये विद्यापीठाने दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पेपरच्या दिवशी तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या लॅपटॉपला जे तुम्ही इंटरनेट बॅकअप देत आहात, इंटरनेट प्रोव्हाइड करत आहात, त्या इंटरनेटला त्या दिवशी त्या पेपरला 500 MB डेटा असणं बंधनकारक आहे. पुढचे इन्स्ट्रक्शन्स आपण वाचूयात. त्यामध्ये पहिलं इन्स्ट्रक्शन आहे, विद्यार्थ्याने त्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणावरून ऑनलाईन परीक्षा देता येईल. जर तुम्ही ऑनलाईन हा पर्याय निवडला तर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, सोयीच्या ठिकाणानुसार तुम्हाला ती एक्झाम देता येणार आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन सिलेक्ट करताय तेव्हा तुमचा संगणक असेल, लॅपटॉप असेल, त्याला वेब कॅमेरा आवश्यकच आहे. म्हणजेच लॅपटॉप असेल तर इनबिल्ट वेब कॅमेरा असतो. डेस्कटॉपवर तुम्ही देणार असाल, संगणकावर देणार असाल तर तुम्हाला वेबकॅम विकत घ्यावा लागेल आणि तो इन्स्टॉल करून तो तिथे तुम्हाला बसवावा लागेल. त्या थ्रू तुम्हाला ती एक्झाम देता येईल. मोबाईलमध्ये तर तुमचा फ्रंट कॅमेरा असतोच आहे. तर थोडक्यात वेब कॅमेरा हा प्रत्येक ऑनलाईन एक्झामिनेशन साठी गरजेचा आहे. तुम्हाला जर याच्या आणखी इन डिटेल जर परीक्षेसंबंधीच्या पूर्वसूचना पाहायच्या असतील तर स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमवर त्या अवेलेबल आहेत. त्या तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये एक ना एक इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत, प्रोसिजर दिले आहे, ती तुम्ही वाचून घ्या असं पण विद्यापीठाचं म्हणणं आहे. पुढचं महत्वाचं इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलंय की 1 तास जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडे कमीत कमी 500 MB चा इंटरनेट डेटा पॅक असणं आवश्यक आहे आणि ती परीक्षा 1 तासातच पूर्ण करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. यानंतर जे महत्वाचं पुढचं इन्स्ट्रक्शन आहे ते की जेव्हा ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याच्या आधी सराव परीक्षा पण विद्यापीठ घेणार आहे. ती सराव परीक्षा 13 सप्टेंबर नंतर केव्हाही होऊ शकते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रॉब्लेम आहेत, इश्यूज आहेत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल किंवा कुठल्याही ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी लक्षात याव्यात याच्यासाठी विद्यापीठ सराव परीक्षा पण तुमच्याकडनं करून घेणार आहे. आणि सर्वात शेवटचं जे इन्स्ट्रक्शन आहे, सूचना जी आहे ती अशी आहे की पुणे विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे जेव्हा तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे किंवा ऑफलाईन एक्झाम होणार आहे ती केव्हा होईल त्याचं वेळापत्रक, त्याचं टाइम टेबल पण उपलब्ध करून देण्यात येईल. हे सर्व महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला ऑनलाईन ऑप्शन सिलेक्ट करायचंय की ऑफलाईन. जर तुमच्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल, स्मार्टफोन, अँड्रॉइड असेल, त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असेल, पेपरच्या दिवशी जर तुमच्याकडे 500 MB चा इंटरनेट डेटा पॅक असेल, तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू नसेल, तर तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन हा पर्याय निवडावा असं माझं वैयक्तिक मत आहे. जर यापैकी कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही डाऊटफुल असाल तर तुम्ही ऑफलाईन एक्झामिनेशनचा पर्याय वापरावा. विद्यापीठाने सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन एक्झाम हा पॅटर्न हा ऑप्शन सिलेक्ट करावा. तर सर्वांचंही तेच मत आहे की कोरोनाचं संक्रमण कमी करण्यासाठी ऑनलाईन जर तुम्ही निवडलं तर ते निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. पण बाकीच्याही गोष्टी कन्सिडर करून ऑनलाईन किंवा ऑफलाईन
कोणता पर्याय निवडायचा आहे. शेवटी विद्यार्थ्याला ती चॉईस देण्यात आलेली आहे, तर विद्यार्थ्याने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय घ्यावा. पुढे सर्वांच्या मनात विषय असेल की ठीक आहे, आता हे थेरॉटिकल झालंय, आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. लेट्स वी गो टू फिल इट ऑनलाईन. आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की कसं एक्झॅक्टली आपल्याला तो ऑप्शन फॉर्म लॉग इन मध्ये जाऊन चूज करायचा आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जातोय. आय थिंक सो स्क्रीन तुम्हाला दिसत असेल. तर पहा, विद्यापीठाच्या वेबसाईटवर एक्झामिनेशन वर मी क्लिक करतोय. एक्झामिनेशन या टॅब वर मी क्लिक केल्यानंतर खाली स्टुडंट सेक्शन मध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन यावर मी क्लिक करतोय. इथे पहा, ऑप्शन फॉर्म फॉर ऑल फायनल इयर स्टुडंट्स ऑफ इंजिनिअरिंग ऑब्लिक नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस ही टॅब अवेलेबल आहे आणि त्यामध्ये त्या टेबलमध्ये 8 लिंक आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. यापैकी कुठल्याही लिंकवर आपण जाऊन तो ऑप्शन फॉर्म फिल करू शकतो. तर मी लिंक 2 वर जातोय. लिंक 2 वर गेल्यानंतर लॉग इन ची माझ्याकडे स्क्रीन दिसते. त्या लॉग इन वर मी सर्वप्रथम क्लिक करतोय. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर स्टुडंट प्रोफाइल सिस्टम हे पेज इथे ओपन होत आहे. या पानावर इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि मग पुढे आपण स्टुडंट सेक्शन मध्ये असलेल्या लॉग इन वर क्लिक करतोय. स्टुडंट सेक्शन मध्ये असलेल्या लॉग इन वर क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन तुमच्या समोर येईल. इथे मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे लॉग इन बाय यामध्ये तुम्ही लॉग इन बाय ईमेल आयडी करू शकता, मोबाईल नंबर थ्रू करू शकता. जर तुम्ही इंडियन स्टुडंट असाल तर आधार नंबरने करू शकता. जर इंटरनॅशनल स्टुडंट असाल तर पासपोर्ट नंबरने तुम्ही इथे लॉग इन करू शकता. आता मी एक एक्झाम्पल म्हणून इथे एका विद्यार्थ्याचं आयडी पासवर्ड घेतलेला आहे. तर तिथे मी मोबाईल नंबर थ्रू लॉग इन करण्यासाठी घेतोय. मोबाईल नंबर लॉग इन साठी मी सिलेक्ट केला आहे. माझ्याकडे ऑलरेडी विद्यार्थ्यांच्या मोबाईल नंबरचे आणि पासवर्डच्या डिटेल्स आहेत. तर मोबाईल नंबर पण मी ते टाकलेला आहे आणि आता मी विद्यार्थ्याचा पासवर्ड ही तिथे टाकतोय. आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे कॅपचा मला जो आहे तो एंटर करायचा आहे. स्मॉल KMWQI आणि हे सगळ्या क्रेडेन्शियल्स टाकल्यानंतर मी लॉग इन करतोय. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर डॅशबोर्ड दिसतोय, जसं की आता या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. डॅशबोर्ड मध्ये आपल्याला ऍक्शन मध्ये बघा 2 लिंक ज्या आहेत त्या ब्लिंक होत आहेत. ठीक आहे. त्यामध्ये ऑप्शन फॉर्म फॉर फायनल इयर एक्झामिनेशन ही लिंक आपल्यासाठी सध्या महत्वाची आहे. या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म जो आहे, जो की ऑनलाईन पॅटर्न घ्यायचा आहे की ऑफलाईन पॅटर्न घ्यायचा आहे, ते सिलेक्ट करण्याचं इथून आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर मी त्या लिंक वर क्लिक करतोय. हे पहा, जी मी स्क्रीन तुम्हाला पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये दाखवली होती ती स्क्रीन आपल्या समोर येते. त्या स्क्रीनवर पूर्ण इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे इन्स्ट्रक्शन परत एकदा तुम्हाला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याचं इंटरप्रिटेशन पण करायचं आहे. आणि या इन्स्ट्रक्शन्सच्या आधारावरच तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन पॅटर्न सिलेक्ट करायचा आहे की ऑफलाईन सिलेक्ट करायचं हे ठरवायचं आहे. हे इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्ही इथे मी सूचना वाचल्या आहेत आणि समजून घेतलेल्या आहेत या चेक बॉक्सवर, या टिक बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या चेक बॉक्सवर टिक करताय तेव्हा ही स्क्रीन तुमच्या समोर येईल. त्यामध्ये तुमचं नाव, PRN नंबर, एलिजिबिलिटी नंबर, तुमच्या कॉलेजचं नाव आणि तुमचं पॅटर्न याचे डिटेल्स दिसतील. नंतर प्रश्न आहे, वेदर स्टुडंट इज फिजिकली हँडिकॅप्ड, स्पेशल एबल्ड, म्हणजेच तुम्ही अपंगत्व तुम्हाला आहे का? असेल तर येस वर जायचं आहे, नसेल तर नो वर टिक करायचं आहे. जर तुम्ही डिसेबल्ड असाल, फिजिकली हँडिकॅप असाल तर
तिथे यस तुम्ही पर्याय निवडाल, जर नसाल तर तुम्ही नो हा पर्याय तिथे निवडा. त्यानंतर दुसराच प्रश्न आहे की तुम्हाला म्हणजेच डू यू वॉन्ट टू अपियर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन साठी अपियर करणार आहात का. जर इन्स्ट्रक्शन्स वाचले आणि तुमच्याकडे जर सर्व फॅसिलिटीज अवेलेबल असतील तर तुम्ही येस वर जा, नसेल तर तुम्ही नो वर क्लिक करा. आधी मी नो वर क्लिक करतो आणि काय दिसेल स्क्रीनवर ते पाहूया आपण. जर तुमच्याकडे ऑनलाईन एक्झामिनेशन साठी अवेलेबल लागणारे रिसोर्सेस नसतील तर तुम्ही नो वर क्लिक केलं तर लाल अक्षरांमध्ये इथे एक इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत, ते रीड करूया आपण. Dear students, you cannot appear for examination through online mode, so you may appear for the examination through offline mode, which will be optical marking recognition OMR sheet based examination. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांनी इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्ही ऑनलाईन मोड ला अपियर होत नसाल तर तुमची एक्झामिनेशन ही ऑफलाईन मोड मधून घेण्यात येईल आणि ऑफलाईन मोड मधून एक्झाम घेण्यासाठी ऑप्टिकल मार्किंग रिकग्निशन म्हणजेच OMR शीट्सचा वापर करून तुमची एक्झामिनेशन घेण्यात येईल. आता ही OMR शीट नेमकी काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, ही OMR शीट आहे. अशा शीट मध्ये या शीटचा वापर करून तुमची एक्झामिनेशन होणार आहे. इथे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतील, या ऑप्शन्स वर तुम्हाला टिक करून ती एक्झामिनेशन द्यायची आहे. तर अशा पद्धतीची OMR शीट वापरून तुमची एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे. ठीक आहे. या OMR शीटचा वापर करून तुम्हाला एक्झामिनेशन तिथे द्यावी लागणार आहे. तर परत आपण पुढे जाऊया. नो केलं तर हे इन्स्ट्रक्शन वाचून तुम्हाला अबोव इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इज ट्रू टू बेस्ट ऑफ नॉलेज इथे क्लिक करून सबमिट करायचं आहे. लक्षात ठेवा, एकदा तुम्ही सबमिट केलं तर परत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एडिटेशन मॉडिफिकेशन त्यामध्ये करता येणार नाहीये. आणि जर तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन हा मोड जर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही इथे येस वर क्लिक कराल. येस वर क्लिक केल्यानंतर पुढचा प्रश्न येईल, डू यू हॅव स्टेबल इंटरनेट कनेक्टिव्हिटी. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही स्टेबल आहे की नाही हा प्रश्न त्यांनी विचारलाय. म्हणजेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट फ्लो व्यवस्थित आहे की नाही हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. तिथे येस वर क्लिक केलं तर लगेचच पुढचा प्रश्न येईल की तुम्ही कोणते गॅजेट्स वापरून ऑनलाईन एक्झामिनेशन साठी अपियर होणार आहात. तर तिथे ऑप्शन्स दिलेत. तुमच्याकडे लॅपटॉपने तुम्ही एक्झाम द्याल, डेस्कटॉपने देणार आहात, टॅबलेटने देणार आहात की आयपॅडने देणार आहात, किंवा यापैकी कुठलाही गॅजेट माझ्याकडे नाहीये. असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 पैकी जे गॅजेट तुमच्याकडे अवेलेबल आहे तिथे तुम्ही टिक करू शकता, किंवा हे गॅजेट्स म्हणजे लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, आयपॅड जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आय डोंट हॅव एनी ऑफ अबोव यावर क्लिक करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला प्रश्न विचारेल की डू यू हॅव मोबाईल.
आता मोबाईल सर्वांकडेच आहे, त्यामुळे हा प्रश्न त्यांनी टाकलेला आहे. तर मोबाईलवर यस क्लिक केलं तर पुढचा प्रश्न येईल की तो मोबाईल स्मार्टफोन आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नसेल कुठेही या ऑप्शन्स मध्ये तुम्ही नो वर क्लिक केलं तर परत पहिल्यासारखी स्क्रीन तुमच्या समोर येईल. OMR तुम्ही ऑनलाईन मोड सिलेक्ट करू शकत नाही, तर तुमची एक्झामिनेशन ऑफलाईन मोड मध्ये होईल आणि तुमची OMR शीट थ्रू एक्झामिनेशन घेण्यात येईल असं इन्स्ट्रक्शन येईल. कुठल्याही यापैकी ऑप्शन मध्ये तुम्ही नो जर निवडलं तर ही स्क्रीन लगेचच हे इन्स्ट्रक्शन तुमच्या समोर येईल. तर परत आपण इथे येस वर क्लिक करू म्हणजे ते इन्स्ट्रक्शन जाईल. पुढचा प्रश्न लगेच विचारतोय की तुमच्या मोबाईल मध्ये कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे. जनरली सर्वांच्या मोबाईल मध्ये अँड्रॉइड असते. जर तुमच्या मोबाईल मध्ये अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइड वर सिलेक्ट करा, नसेल तर ऑदर वर सिलेक्ट करू शकता. ऑदर वर सिलेक्ट केल्यानंतर पुढचा प्रश्न येईल, किंवा आपण इथे मोस्टली अँड्रॉइड मोबाईल सर्वांकडे आहे तर अँड्रॉइड वर आपण क्लिक करूया. लगेचच पुढचा प्रश्न येतोय की तुमच्या मोबाईल मध्ये रॅम 1 GB किंवा त्यांच्या अबो आहे की नाही. म्हणजे मोबाईलची जी रॅम आहे ती 1 GB ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे किंवा त्याच्यावर तुमची रॅम मोबाईलची असली पाहिजे. जर 1 GB रॅम नसेल तर परत तुम्ही नो वर सिलेक्ट करून ऑफलाईन मोड थ्रू एक्झामिनेशनचा फॉर्म भरू शकता. जर असेल तर येस वर क्लिक करा. असेल तर येस वर क्लिक केल्यानंतर परत पुढचे 2 प्रश्न तुम्हाला दिसतील. तुमच्या मोबाईलची स्क्रीन 5 इंच किंवा त्यापेक्षा जास्त असली पाहिजे. जर असेल तर येस वर क्लिक करा. आणि मोबाईल इंटरनेट स्पीड 3G किंवा त्याच्यावर 3G किंवा 4G असायला पाहिजे अशी मिनिमम रिक्वायरमेंट आहे. जर ती असेल तर तिथे तुम्ही येस करू शकता. हे पहा विद्यार्थ्यांनो, आता काळजीपूर्वक मी जे काही सांगतोय पुढचे 2 मिनिटं ते ऐका. आता आपण या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऑनलाईन मोड सिलेक्ट करायचा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार प्रश्न विचारलेले आहेत. जर आपल्याकडे या गोष्टी अवेलेबल असतील तरच येस वर क्लिक करायचं आहे. जसं जसं तुम्ही येस वर क्लिक करता तसं तसे पुढचे प्रश्न तुमच्याकडे येणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही फायनली येस 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 सगळ्याला करता याचा अर्थ तुमच्याकडे स्टेबल इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन देणार आहात, तुमच्याकडे गॅजेट्स आहेत जसं की लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, आयपॅड, मोबाईल. तो मोबाईल स्मार्टफोन आहे, त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड किंवा अदर आहे. त्या मोबाईलची रॅम जी आहे ती 1 GB किंवा 1 GB वर आहे. त्या मोबाईलची स्क्रीन 5 इंचापेक्षा जास्त आहे आणि त्या मोबाईलला इंटरनेट स्पीड 3G किंवा त्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ तुम्ही यस करता, याचा अर्थ तुमच्याकडे या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आणि तुम्ही ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी रेडी आहात असं समजलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन येस 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 करून भरताय, खाली अबोव इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इट्स ट्रू टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज यावर क्लिक करून सबमिट करताय. या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो विद्यापीठाकडे सबमिट होईल आणि तुम्हाला मग ऑनलाईन एक्झामिनेशनच द्यावी लागेल. जर यापैकी कुठलीही गोष्ट तुमच्याकडे नसेल आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षणी नो वर क्लिक करता, इथे जसं की स्क्रीनवर दिसतंय माझं कर्सर जे आहे माऊसचं ते त्या नोच्या अवतीभोवती फिरतंय. जर कुठल्याही ऑप्शनला तुम्ही नोचं जर क्लिक केलं, समजा माझ्याकडे मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, अँड्रॉइड आहे, पण माझ्या मोबाईलची स्क्रीन ही 5 इंच नाहीये, तर मी नो वर क्लिक केलं तर डायरेक्टली इन्स्ट्रक्शन येईल की यू कॅन नॉट अपियर फॉर द एक्झामिनेशन थ्रू ऑनलाईन मोड, so you may appear for the examination through offline mode which will be optical marking recognition OMR sheet based examination अशी इन्स्ट्रक्शन येईल. आणि मग तुम्हाला इथे ऑफलाईन म्हणजे डू यू वॉन्ट टू अपियर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन इथे नो करून डायरेक्टली मग काय करावं लागेल, इथे नो टिक करायचं आणि जी काही ही इन्फॉर्मेशन मी जी सबमिट केली आहे ती बरोबर आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट करणार आहात. असं जर केलं तर तुमची जी एक्झामिनेशन होईल ती ऑफलाईन पद्धतीने होईल आणि
OMR शीट्स थ्रू एक्झाम होईल असा रेकॉर्ड विद्यापीठाकडे जाईल आणि त्यानुसार विद्यापीठाला ती एक्झाम घेणं सोपं जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो 13 सप्टेंबर 2020 म्हणजेच रविवारपर्यंत भरायचा आहे. हा ऑप्शन फॉर्म भरणं सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म भरावाच लागेल. जर तुम्हाला काही क्युरीज असतील, अजूनही काही इश्यूज जर तुमचे सॉल्व्ह झालेले नसतील तर तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9503300528 जो की मी इथे टाईप करतोय. (9503300528) यावर तुम्ही केव्हाही मला बाय कॉल, बाय मेसेज, बाय व्हॉट्सअप कनेक्ट होऊ शकता किंवा तुमच्या ज्या क्युरीज आहेत त्या मला lohia.lakhan@gmail.com या ईमेल आय डी वर पाठवून पण तुम्ही मला तुमच्या क्युरीज विचारू शकता. हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करतोय. या व्हिडिओ खेरीज आणखी जे काही एक्झामिनेशन बद्दल विद्यापीठाचे सर्क्युलर्स येतील त्याचेही मी असेच व्हिडिओ बनवून यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. तर मी सर्वांना इथे रिक्वेस्ट करेल की तुम्ही माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर एक्झाम रिलेटेड जे काही नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला मिळतील. याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी इथे बनवला आहे, तो पण मी तुमच्या समोर एकदा त्याचंही प्रेझेंटेशन करतो जेणेकरून तुम्हाला आणखी सोपं जाईल. हा एक व्हिडिओ मी प्रिपेअर केला आहे. आय होप तुम्हाला या सर्व इन्स्ट्रक्शन्स कळाल्या असतील. हा एक माझा छोटा प्रयत्न होता विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येत आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन हा एक्झामिनेशन पॅटर्न सिलेक्ट करण्यासाठी
तर तो इझिली सिलेक्ट करता यावा, किंवा ऑनलाईन सिलेक्ट करताना काय काय गॅजेट्स, काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, किंवा ऑफलाईनच्या वेळी ती कशी होईल, OMR शीट कशी असेल, हे दाखवण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आय थिंक तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झालेले असतील. जर कुणाला काही डाऊट असेल तर मी माझा नंबर पुन्हा एकदा स्क्रीनवर शेअर करतोय, 9503300528, 9503300528, आणि ईमेल पण आहे lohia.lakhan@gmail.com. हा व्हिडिओ एक्सक्लुझिव्हली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर हा व्हिडिओ पाहून पण तुमच्या काही अडचणी जर असतील तर तुम्ही मला केव्हाही संपर्क करू शकता. धन्यवाद. Thank you very much.